नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पद आहे मित्रांनो, शिपाई हमाल आणि लिपिक. आजचा विषय मित्रांनो, चालू घडामोडी आणि जीकेचे प्रश्न. आपण 30 प्रश्न यामध्ये आपण पाहणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनलवर नसेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, 2026 मध्ये ICC T20 विश्वचषक अंतिम सामना कोणत्या ठिकाणी झालेला आहे? 2026 मध्ये ICC T20 विश्वचषक अंतिम सामना कोणत्या ठिकाणी झालेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियम या ठिकाणी अंतिम सामना झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, 2026 ICC पुरुष T20 विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने कोणत्या संघाचा पराभव केलेला आहे? 2026 ICC पुरुष T20 विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने कोणत्या संघाचा पराभव केलेला आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे न्यूझीलंडचा पराभव केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, मार्च 2026 मध्ये भारताने जैवविविधतेबाबत कोणता राष्ट्रीय अहवाल सादर केलेला आहे? मार्च 2026 मध्ये भारताने जैवविविधताबाबत कोणता राष्ट्रीय अहवाल सादर केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 7वा राष्ट्रीय अहवाल तयार केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, 8 मार्च रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? बघा, 8 मार्च रोजी कोणता दिवस हा साजरा केला जातो? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन या दिवशी म्हणजे 8 मार्च या दिवशी साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, बालविवाह प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? बालविवाह प्रतिबंधक कायदा हा कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2006 पासून बालविवाह प्रतिबंधक कायदा हा करण्यात आलेला आहे. कधीपासून मित्रांनो? 2006 पासून. हे आपलं म्हणजे एक हे ऑप्शन आपलं बरोबर राहील. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, ऑलिम्पिक खेळाची सुरुवात कोणत्या देशात झालेली आहे? ऑलिम्पिक खेळाची सुरुवात ही प्रथम कोणत्या देशामध्ये झालेली आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ग्रीस या देशामध्ये पहिले ऑलिम्पिक खेळाची सुरुवात झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा प्रथम कधी आयोजित करण्यात आली आहे? बघा, आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा प्रथम कधी आयोजित करण्यात आले आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1896 आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे प्रथम आयोजित करण्यात आलेली आहे. कधी आली मित्रांनो? 1896. म्हणजे आपलं हे आपलं ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारतीय दंड संहिता म्हणजे IPC कोणत्या वर्षी लागू झालेली आहे? भारतीय दंड संहिता IPC ही कोणत्या वर्षी लागू झालेली आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1860 मध्ये IPC ही लागू झालेली आहे. कधी झाली मित्रांनो? 1860 मध्ये. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? बघा, भारताचे उपराष्ट्रपती सध्याचे कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे CP राधाकृष्ण. कोण आहेत मित्रांनो? CP राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण आहेत? बघा, भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे HJ कानिया. काय मित्रांनो? HJ कानिया हे भारताचे पहिले सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश आहेत, म्हणजे मुख्य न्यायाधीश आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, 1993 क्रिकेट विश्वचषकात भारताचा कर्णधार कोण होता? बघा, 1993 क्रिकेट विश्वचषकामध्ये भारताचा कर्णधाराचे आपल्याला नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कपिल देव. कपिल देव काय होते मित्रांनो? 1993 ते भारताचे कर्णधार होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय कोण आहेत? बघा, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय आपल्याला सांगायचे आहेत.
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अभिनव बिंद्रा. अभिनव बिंद्रा काय मित्रांनो, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारे ते पहिले भारतीय आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, बॅडमिंटन खेळामध्ये शटलकॉक कोणत्या पदार्थापासून बनवला जातो बघा. बॅडमिंटन खेळामध्ये शटलकॉक ह्या कोणत्या पदार्थापासून बनवला जातो. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पंखापासून बनवला जातो. म्हणजे पक्ष्याच्या पंखापासून बनवला जातो. काय काय बनवला जातो मित्रांनो? शटलकॉक. म्हणजे बॅडमिंटन खेळामध्ये त्यांचा वापर केला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारतातील आपत्कालीन स्थिती जाहीर करण्याचा अधिकार कोणाला आहे बघा. भारतातील आपत्कालीन स्थिती जाहीर करण्याचा अधिकार हा कोणाला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रपती यांना आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, क्रिकेटचा देव म्हणजे गॉड ऑफ क्रिकेट म्हणून कोणाला ओळखले जाते. क्रिकेटचा देव गॉड ऑफ क्रिकेट म्हणून कोणाला ओळखले जाते. हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय मानव अधिकार आयोग कोणत्या वर्षी स्थापन झालेला आहे. भारताचा राष्ट्रीय मानव अधिकार आयोग हा कोणत्या वर्षी स्थापन झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1993 भारताचा राष्ट्रीय मानव अधिकार आयोग हा स्थापन झालेला आहे. कधी झाले मित्रांनो? 1993 ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, माहितीचा अधिकार कायदा म्हणजे RTI कोणत्या वर्षी लागू झालेला आहे. माहितीचा अधिकार RTI कोणत्या वर्षी हा लागू झालेला आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2005 मध्ये हा कायदा लागू झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य कोणते बघा. भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजस्थान हे काय मित्रांनो, सर्वात मोठे क्षेत्रफळाने राज्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भारतातील लोकसंख्येनुसार सर्वात मोठे राज्य कोणते बघा. भारतातील लोकसंख्येनुसार सर्वात मोठे राज्य आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उत्तर प्रदेश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे बघा. भारतातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कच्चा जिल्हा आहे. काय मित्रांनो, कच्चा जिल्हा काय आहे, क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे बघा. भारतातील सर्वात मोठी नदी आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गंगा नदी. गंगा नदी काय मित्रांनो, सर्वात मोठी नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे धरण कोणते आहे. भारतातील सर्वात मोठे धरण कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिराकुंड धरण हा भारतातील सर्वात मोठे धरण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, 22 मार्च रोजी कोणता दिवस साजरा केला जातो बघा. 22 मार्च रोजी कोणता दिवस साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जागतिक जल दिन हा 22 मार्च रोजी साजरा केला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक सरोवर कोणते बघा. भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक सरोवर कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चिल्का सरोवर हे कोणत्या मित्रांनो राज्यामध्ये आहे. हे ओडिशा राज्यामध्ये चिल्का सरोवर आहे. हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक सरोवर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते बघा. भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हेमिस राष्ट्रीय उद्यान. काय मित्रांनो, हेमिस राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते बघा. भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे माजुली बेट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे पठार कोणते आहे. भारतातील सर्वात मोठे पठार कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दख्खनचे पठार हे भारतातील सर्वात मोठे पठार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी गुहा कोणती आहे बघा. भारतातील सर्वात मोठी गुहा कोणती आहे.
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बोरा गुहा. काय मित्रांनो, बोरा गुहा ही भारतातील सर्वात मोठी गुहा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे बघा. भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदराचे आपल्याला नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई बंदर हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारतीय पुरावा अधिनियम कोणत्या वर्षी लागू झालेला आहे. भारतीय पुरावा अधिनियम हे कोणत्या वर्षी लागू झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1872 साली भारतीय पुरावा अधिनियम हे लागू झालेला आहे. कधी झाले मित्रांनो, 1872ला. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं योग्य राहील. असे होते मित्रांनो आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.